सुरुवातीलाच मला मेळावा घ्यायला बराच उशीर लागला आज, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. म्हणूनच मी बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत त्या दोन्हीचा एकत्र मेळावा आता इथं घ्यायचं ठरवलेलं आहे. आपण सगळेजण, माझे बारामतीकर, माझे माळेगावकर, या मेळाव्याच्या करता अतिशय कमी काळामध्ये निरोप देऊन देखील इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व बारामतीकरांचं, माझ्या माळेगावकरांचं, आमच्या लाडक्या बहिणींचं, आमच्या सगळ्या बांधवांचं, पत्रकार मित्रांचं, सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मेळाव्याच्या निमित्तानं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये 288 नगरपालिका आणि नगरपंचायत याच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सोमवारपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना वेळ सर्वच राजकीय पक्षांना फार कमी मिळाला आहे. प्रत्येकाच्या बैठका चालू आहेत. महायुतीमधले सगळे घटक पक्ष बैठका घेत आहेत, महाविकास आघाडीमधले घेत आहेत, इतर पण काही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये आपापल्या बैठका घेत आहेत. आणि मला पण मुंबईचं बघत बघत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. शेवटी माझी राजकीय दृष्टिकोनातून सुरुवात बारामतीमध्ये झालेली असल्यामुळं मला आपलं स्वतःचं घर म्हणून बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत यामध्ये अधिकचं लक्ष देणं गरजेचंच आहे. शेवटी आपला पुणे जिल्हा आहे, आपलं राज्य आहे. सगळ्याच भागामध्ये अनेक फोन येत आहेत, अनेक निरोप येत आहेत, अनेक सहकारी इथं भेटायला येत आहेत आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी करतोय. एबी फॉर्मची मुदत ही मागच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काहींना आठवत असेल की फक्त माझ्या माहितीप्रमाणे फॉर्म भरतानाच एबी फॉर्म द्यायचा होता. आता मात्र ती 17 तारखेपर्यंत म्हणजे उद्याच्या सोमवारपर्यंत ठेवलेली आहे. आज मी सकाळी सुरुवात केली, परंतु काही धाराशिव जिल्ह्यातले लोक आलेले होते आणि त्यांच्याशी बोलणं क्रमप्राप्त होतं, म्हणून थोडा बारामतीकरांच्या मुलाखतीला उशीर सुरू झाला. मला वाटलं नाही की 4 वाजेपर्यंत मुलाखती चालतील. आता मी ह्याच्यानंतर भाषण झाल्यावर थोडं एका ठिकाणी जाऊन येणार आहे, अर्ध्या तासात येतो. माझी माळेगावकरांना विनंती आहे की माळेगाव मधल्या नगरपंचायतीच्या ज्या लोकांनी नगराध्यक्ष पदाकरता आणि मला वाटतं 17 नगरसेवक पदाकरता अर्ज केलेले आहेत, त्यांनी इथं कोणी आलेलं नसेल तर त्यांना फोन करून तुम्ही बोलवा. मी पहिल्यांदा सगळे नगराध्यक्षाचे उमेदवारांची मुलाखती घेईन आणि नंतर वॉर्ड नंबर 1, 2च्या एकत्र, 3, 4च्या एकत्र, म्हणजे ते उरकेल. कारण मी आता बघितलं, मी एक वॉर्डच्या घेत होतो, कारण काही ठिकाणी साधारण 19 वॉर्डामध्ये बारामतीमध्ये महिला आणि पुरुष असे उमेदवार होते आणि शेवटच्या 20व्यात 3 उमेदवार होते. त्याच्यावर 41 जागांच्या मुलाखती घेत असताना आणि 1 नगराध्यक्षाची मुलाखत घेत असताना मला थोडी अलीकडं गॅप झालेला आहे, जनरेशन गॅप. मी ज्यावेळेस बारामतीत तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व सुरू केलं, राजकीय जीवनाला सुरुवात 87ला केली, पण 91ला तुम्ही मला खासदार केलं. त्यावेळेस जे काही माझे सहकारी माझ्याबरोबर होते त्यांची आता मुलं मोठी झालेली आहेत, त्याच्यावर ते इंटरव्ह्यू देत होते आणि मलाही बघायचं होतं महिला कोण इंटरव्ह्यू देत आहेत, मलाही काही प्रश्न विचारायचे होते. कारण उद्याच्याला तुमच्या माझ्या बारामतीचं 5 वर्षाच्या करता प्रतिनिधित्व हे सगळे सहकारी आपलं करणार आहेत. तीच गोष्ट माळेगावच्या बाबतीमध्ये देखील आहे.
कारण नगरपंचायत झाल्यानंतर पहिल्यांदाच माळेगावमध्ये या निवडणुका होत आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष तिथं निवडून जात आहेत. तशाच पद्धतीनं बारामतीमध्ये देखील घडतंय. कारण पौर्णिमा तावरेंना आपण 2000 माझ्या माहितीप्रमाणे 16ला निवडून दिलेलं होतं. आता 2000 जवळपास 26ला ही बॉडी येईल. गडीभर जरा 10 वर्ष झाली ना. 10 वर्षात एक बॅच 5 वर्षाची बाजूला गेली. नाही म्हटलं तरी शेवटी त्या भागातले कामं वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, कधी कधी नगरसेवक निवडून गेल्यानंतर कामं अधिक वेगाने होतात, अधिक तिथं लक्ष दिलं जातं, काही ठिकाणी दुर्लक्ष पण केलं जातं आणि या पद्धतीनं ही सगळी गोष्ट घडलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, बारामती हे आपल्या सगळ्यांचं घर आहे. माझं ते होम ग्राउंड आहे आणि त्याच्यामुळे इथला प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नागरिक मी माझ्या परिवाराचा एक भाग समजतो. आज आपण बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र जमलोय आणि ही निवडणूक केवळ नगरपालिकेची नाही तर बारामतीच्या पुढील विकासाच्या दिशेची निवडणूक आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की काय काय चाललेलं आहे, कसं कसं चाललेलं आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये मी काही माझ्या महिलांना, लाडक्या बहिणींना विचारत होतं. काही आपल्याकडं सुना म्हणून आल्या, त्या सांगत होत्या दादा मी 15 वर्षापूर्वी आली, 20 वर्षापूर्वी आली. त्यावेळेस ते सांगायचे की दादा त्यावेळेस मी आले तर मी ज्या भागात आली ते तालुका मला चांगला वाटायचा, ते शहर मला चांगलं वाटायचं. आता मात्र मला बारामतीमध्ये चांगलं वाटतं. आम्ही आता आमच्या माहेरच्या लोकांना म्हणतो या बघा आमची बारामती कशी झाली. त्याच्यातलं आपण पुरवून जायचं नाही, अजून खूप आपल्याला काम करायचं. बाबांनो, जेवढं काम करू तेवढं कमीच आहे. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. गोरगरिबांना चांगल्या प्रकारची घरं बांधणीचा कार्यक्रम आपल्याला हातात घ्यायचा आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत जी अतिशय दयनीय झाली होती ती बांधली गेली. मी आज काही कार्यकर्त्यांना विचारत होतो की बाबा स्वच्छता राहते का? ते म्हणले की दादा अतिशय स्वच्छता राहते. त्याच्यामध्ये काही तिथले माझे सहकारी लक्ष घालतात, त्याच्यामध्ये मांढरे असेल किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील. पण मी कधीतरी तिथनं अचानक जाणार आहे, खरोखरीच आतमध्ये स्वच्छता आहे का एक नजर टाकणार आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती की मी स्वच्छतेचा भोक्ता आहे आणि मला असं वाटतं की माझ्याही सहकार्यांनी तशाच पद्धतीनं वागावं. त्याच्यातून आपल्याही डोळ्याला चांगलं दिसतं. काल पण मी पुण्यामध्ये रात्री धनकवडीच्या ठिकाणी असं त्यांनी एक चांगल्या प्रकारचे लाइटिंग, चांगल्या प्रकारचं म्युझिक, चांगल्या प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे, चांगल्या प्रकारे प्लांटेशन, चांगल्या प्रकारे बसायला व्यवस्था, असं सगळं केलेलं आहे. मी त्यांचं कौतुक केलं. ते आपल्या आप्पासाहेब रेणुके आणि काहींनी ते केलेलं आहे. अर्थात महानगरपालिकेने पण त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान दिलेलं आहे. तशा प्रकारे आपण बारामतीमध्ये अनेक भागामध्ये करतोय. आपण अजून कसब्याकडे आलेलो नाहीये. आपण पलीकडच ही सगळी कामं करतोय. म्हणजे आपण फार डायनामिक्स पासून आता आपलं काम सुरू होणार आहे. तिथून तोही रस्ता सर्व्हिस रोडचं काम दिलंय आणि त्यांनाही सांगितलं ते लवकर काम करा. म्हणजे एकीकडं गाडग्यांची शेती आहे आणि एकीकडे मला वाटतं चौधरांची शेती आहे. तर ते पण मला आज भेटायला आले होते. त्यांनाही मी विनंती केली की बाबांनो जरा लवकर करा, कारण ते डिवायडर आणि सुशोभीकरण आणि लाईटची व्यवस्था, आता ह्या सगळ्या व्यवस्था करताना बारामतीकरांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सगळं आपण शहरातनं जाणाऱ्या निराडाव्या कालव्याचं सुशोभीकरण त्या ठिकाणी सुरू केले. सगळं झालेलं नाहीये, अजून काही बाकी आहे, पण काम दिलेलं आहे. ते लवकर करायचा आपला प्रयत्न आहे. शहरात नवीन नवीन बागा, उद्यानं, क्रीडांगणं आपण उभी करतोय. त्यामध्ये आपली मुलं, वृद्ध आणि कुटुंब सगळ्यांच्यासाठी एक सुंदर शहर कसं तयार झालं पाहिजे हे प्रयत्न करतोय. आज काही माझे आमदार, जिल्हाध्यक्ष, बँकेचे व्हाईस चेअरमन असे बरेच जण आले होते. ते म्हणले दादा तुम्ही सकाळी लवकर उठता म्हणून आम्ही पण रात्रीच मुक्कामाला 1:30ला आलो आणि येत होतो तर बारामतीकर त्या रोडला चालत होते, फिरत होते आणि एक आम्हाला समाधान वाटत होतं. आमच्याकडं आमचं शहर इतकं सकाळी सकाळी कोणी झाडलोट करत नाही. लोक तुलना करतात.
आपली झाडं बघितल्यावर लोक तुलना करतात, आपल्याला ते अजून त्याच्यामध्ये भर घालायची. मी काही काही ठिकाणी आता रोड दिलेले, म्हणजे माझा इकडचा मोतीबागेचा रोड असेल भवननगर कारखान्याला जाणारा, त्याचा डिवायडर निम्मा भाग कुणी करायचा, त्याच्या पुढचा निम्मा भाग कुणी झाडाला पाणी कुणी घालायचं, खुरपण कुणी करायची, झाडाकडे लक्ष द्यायचं, झाडं जर खराब झाली तर रिप्लांट करायची. मी अनेकांना खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली. अर्थात मी फोन केले, त्यांच्याकरता कामं केली आणि त्याच्यातून त्यांना चांगला नफा मिळतो. ते मला म्हणतात की दादा तुमच्यामुळं आम्ही साधे कार्यकर्ते होतो, आता माझा इतक्या कोटीचा व्यवहार आहे, इतक्या कोटीचा टर्नओव्हर आहे. मी त्याला म्हणलं चल तिथं कर. मी आजच एक 20,000 लिटरचा टँकर बारामतीच्या करता झाडांना पाणी घालायला आमच्या एन्व्हायरमेंटल फोरमच्या वतीनं त्या ठिकाणी आणलेलं आहे. त्याचं आता प्रीतम पहाडे ते सगळं करतायत. त्याला म्हणलं लगेचच तिथं सुरुवात आपल्याला करायची. मित्रांनो, हे केलं पाहिजे, हे लक्ष दिल्याशिवाय होऊ शकत नाही. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुम्हाला सगळ्यांना आज इंटरव्ह्यूला मी विचारायचो, अरे तुम्हाला कशाला पाहिजे, आम्हाला असं करायचंय, त्या वॉर्डामध्ये तसं करायचंय, आम्ही हे करणार ते करणार. मला पहिल्यांदा तुम्हाला सर्व सहकारी मित्रांना सांगायचंय, बारामती नगरपालिकेचं उत्पन्न 2016-17ला नगरपालिकेचं उत्पन्न 16-19 कोटी होतं. ते 17-18ला झालं 18 कोटी, ते 18-19ला झालं 22 कोटी, 19-20ला झालं 21 कोटी, 20-21ला झालं 26 कोटी, 21-22ला झालं 40 कोटी. त्याच्यानंतर त्या बोर्डाची मुदत संपली आणि नंतर हे सगळं उत्पन्न त्याच्यामध्ये फेब्रुवारी 22ला विसर्जित झाली पहिली बॉडी. 22-23ला उत्पन्न बारामतीचं होतं 56 कोटी, 23-24ला 42 कोटी, 24-25ला 58 कोटी. मित्रांनो, गेल्या 10 वर्षातलं बारामतीचं उत्पन्न हे सगळं मिळून हे साधारण 300 कोटी रुपये. 10 वर्षातलं 310 कोटी वगैरे त्याच्यामध्ये असेल. विचार करा, 10 वर्षातलं बारामतीचा टॅक्स आणि उत्पन्न 310 कोटी. आणि बारामतीमध्ये आपण सगळ्यांनी कामं केली 10 वर्षामध्ये 3,300 कोटी. यामध्ये गेले 10 वर्ष टप्प्याटप्प्याने मी हा निधी आणत गेलो, तुम्ही मला पाठिंबा देत गेला, मी त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वासात घेऊन लक्ष देत गेलो आणि अजूनही आपल्याला मोठ्या प्रमाणावर कामं करायची. आज हे जे कोणी आता मला उमेदवारी मागताय, पहिल्यांदा त्यांना निवडून गेल्यानंतर वसुली करावी लागेल, घरपट्टी, पाणीपट्टी, वीजपट्टी वगैरे. आता मी मधी काराटीच्या पलीकडच्या बाजूला माळावर आपण सोलर एनर्जी करता पॅनल बसवायला जागा घेतलेली आहे. काही जागा ग्रामपंचायती करता घेतली, त्याच्यातनं ग्रामपंचायतीचं स्ट्रीट लाईट आणि बाकीचं जे काही पिण्याच्या पाण्याच्या योजना वगैरे त्याचा खर्च त्याच्यातनं भागावा आणि बाकीचा निम्मा खर्च निम्मा आपल्या बारामती शहरातलं जे पिण्याच्या पाण्याचे तुमचे पंप आहेत आणि बारामतीमध्ये आता लाईट तर भरपूर टाकलेले, त्याच्याबद्दल त्याच्याकरता तो खर्च होणार आहे. मित्रांनो, हे सगळं होत असताना आपल्याला बारामतीमध्ये जी सार्वजनिक कामाकरता वीज वापरतो ती वीज संपूर्ण आपण त्या सोलर पॅनलमधनं निर्माण करतो. या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. मी नेहमी सांगतो, मी कामाचा माणूस आहे. उद्याच्या काळामध्ये अनेक जण, दादा आम्हाला नव्यांना संधी द्या, काही म्हणतात आम्हाला आता जुन्यांना शेवटची संधी द्या, शेवटची, असंही काहींनी सांगितलं. प्रत्येक जण आपली आपली बाजू मांडत होता. काही आम्ही कसं काम करतो, काय करतो, मागच्या निवडणुकीमध्ये कोण बूथ एजंट झालं वगैरे वगैरे, या प्रकारे ते सांगत होते. मित्रांनो, एकंदरीतच ही सगळी कामं करत असताना आपल्या बारामतीच्या करता तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा सगळा निधी आणत असताना जवळपास
269 कामं आपण ही पूर्णत्वाला नेलेली आहे आणि आता पाईपलाईन मध्ये आपली 164 कामं चाललेली आहेत. एकूण 433 कामं प्रस्तावित होती आणि त्याकरता त्याच्यात महत्वाची कामं पण तुम्हाला समजली पाहिजे. एक म्हणजे शिवसृष्टी विकसित करण्याचं मोठं काम चाललेलं आहे. करा नदीचं सुशोभीकरण मेडक पासून मळद पर्यंत त्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. नीरा डावा कालवा सुशोभीकरण करणं, ते आपला टँक आहे तिथपासून आपल्या जवार बागेच्या पर्यंत ते काम आपण आणले. मला पुढं ते चळोचीच्या टँक पर्यंत न्यायचंय. हळूहळू निघे, तुम्ही मला साथ द्या. आज आपल्या विरोधामध्ये काही लोक सगळ्यांची एकी करून आपल्या विरोधामध्ये पॅनल करण्याचा प्रयत्न करतायत. मला या मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीकरांना सांगायचंय, बारामतीकरांनो, आज मला या 41 एक नगराध्यक्ष 42 आणि 4 नंतर स्वीकृत होणार 46 या जागांच्या करता जवळपास 300 लोकांनी मागणी केलेली आहे. 322 तर 25 धरा, कारण आज मगाशी पण दोघं चौघ आले. 325 ह्याच्यातनं फक्त मला 46 निवडता येणार आहे. पण जो सर्वसामान्य बारामतीमध्ये मतदार किती आहे? 1,02,000. 1,02,000 हा बारामतीचा मतदार आहे, बरोबर ना? आणि ह्या मतदार नगराध्यक्षाला निवडून देणार आणि मला वाटतं 20 प्रभागामध्ये 41 नगरसेविका निवडून देणार. मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही मतदानाला जाल किंवा बारामतीकर जाती त्यावेळेस जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. फक्त घड्याळ हेच बघा. ते घड्याळ त्या उमेदवाराचं घड्याळ नाही, ते अजित पवारचं घड्याळ आहे बारामतीचं. हे समजून तुम्ही त्यांना आता एकेका ठिकाणी तर 20 लोकांनी, 15 लोकांनी, 5 लोकांनी, 6 माझ्या भगिनींनी, खूप जणांनी उमेदवारी मागितली. सगळेच तोलामोलाचे, सगळेच ताकदीचे, त्याबद्दल दुमत नाही. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. समाजाला वाटतं की आम्हाला दादा आत्तापर्यंत मिळालं नव्हतं, आता आम्हाला द्या. असे साधारण सगळं मी पाहिलंय. मी फार बारकाईनं सगळ्या गोष्टी टिप्पण करून ठेवल्यात की उद्याच्या काळात मला काही नवीन व्हिजन असणाऱ्यांना त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं. त्यांच्याही मनामध्ये काही कल्पना आहे, त्यांच्याही काही अपेक्षा आहे. आणि आज ज्या पद्धतीनं आता नवीन पिढी बारामतीमध्ये जी जन्माला येणार आहे, ती जन्माला आल्यापासून हे सगळं बघणार आहे. त्याच्यामुळं त्यांची मानसिकता शहरं अशीच असतात असे होणार आहे. त्याच्याकरता आपल्याला अधिकची वेळोवेळी भर टाकावी लागणार आहे. मग स्वच्छतेच्या बाबतीत, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये, या सगळ्या रस्ते चांगले असण्याच्या बाबतीमध्ये, फुटपाथ बाबतीमध्ये, या सगळ्या गोष्टी बाबतीत आपल्याला करायच्या. नीरा डाव्या कालव्याचं सुशोभीकरणाचं काम चाललंय. तुम्ही जसं जसं काम उरकतंय तसं फिरत असताना तुम्हाला जाणवतंय. पण कृपा करून कुणी त्याच्यामध्ये चुकीचं करू नका. कुठंतरी काहीतरी विकृती म्हणून चोरायचं, तोडायचं, नट काढून द्यायचे, हे होऊन देऊ नका. मी आता त्याच्याकरता जास्त CCTV कॅमेऱ्याची ऑर्डर केलेली आहे. ट्रॅफिकचा प्रश्न आपल्याकडे गहन आहे, तो पण आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवायचा आहे. काही अजून रस्ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं रुंद आणि प्रशस्त हे त्या बाबतीमध्ये करायचे. बाबूजी नाईकवाड्याचं सुशोभीकरण हे आता अंतिम टप्प्यामध्ये, साधारण जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत ते पूर्ण होईल. कधीतरी चक्कर मारा की काय तिथं काम चाललेलं आहे. वसंतराव पवार नाट्यगृह त्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. इंदापूर चौक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणं हा जवळपास 500 कोटी रुपयाचा प्रकल्प, हा देखील काम गतीनं आपण करतोय. ते झालं की ते सगळे पुढचे जे शॉप्स आहेत ते आतमध्ये जाणार आणि तो रस्ता रुंद होणार आहे. त्यामध्ये आपल्याला गणेश मार्केटच्या समोर पण नंतर व्यवस्थित डिवायडर टाकून तिथल्याही लोकांना पर्यायी व्यवस्था करून काय करतात लोक, आपण रुंद केलं ना तिथंच गाळा लावतात, तिथंच काहीतरी आता ते बारका हत्ती आणतात. बारका हत्ती म्हणजे ते टेम्पो, आणि ते तिथं लावतात आणि लगेच त्यांचा धंदा सुरू. अरे बाबांनो, हे सगळं करताना तुम्ही पण
ट्रॅफिकचा विचार केला पाहिजे, बकालपणा होऊन दिला नाही पाहिजे. चुकीचं कोणी वागत असेल तर ते त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. परवा असंच मी जाताना जळोचीमध्ये एकाने असं का शायनिंगनी गाडी मारली, मलाच त्यांनी कट मारला. ही गाडी त्यांनी कट मारल्यावर माझं सटकलं. मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलं चला मागे, पण तो बोल शिरला. मी पोलिसांना सांगितलं त्याला शोधून आणा. पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवलं, त्याच्याकडे लायसन नाही, काही नाही. म्हटलं का रे बाळ, कशा करता तू असं वागतो, तुझी चूक होती का होती, का नाही थांबला. मी घाबरलो, तुम्ही मला पकडून पोलीस मला नेतील म्हणून. ही जी काही पद्धत आहे, अजूनही काही मुलं बारामतीमध्ये कुठंतरी मोटरसायकल, कुठं ते काय ते सायलेन्सर मध्ये पोलिसांनी पकडलं. मी पोलिसांना पण सांगतो, तेही ऐकत असतील, त्यांना माझी विनंती आहे, तो कुणाचाही माझ्या जवळचा असो लांबचा असो, तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्या पेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रीतसर जी कार्यवाही असेल ती करायची, त्याला सोडायचं नाही. आणि त्याचे सतत असे प्रकार, त्याची प्रवृत्ती ती असेल तर 3-4 खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचा. आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मग कोका लावायचा. त्याला पुढच्या 4 पिढ्याच आठवल्या पाहिजे. तुम्ही सर्वांनी नीट वागा, कुणी चुकीचं वागू नका. पोलीस तुमच्याशी नीट वागतील, नागरिक तुमच्याशी नीट वागतील. पण कुणीतरी काहीतरी वेडेवाकडे प्रकार केले, जे संविधानाने सांगितलंय, जे कायद्याने घटनेने सांगितलंय, त्याच्या बाहेर जाऊन कुणी काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही सहन करणार नाही. आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही. शेवटी आपल्या इथं एक चांगलं सलोख्याचं वातावरण राहावं, हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि त्याच्यातूनच आपल्या आता तिरंगा सर्कल ते थेट आता डायनामिक्स पर्यंत, आता आपण केलं होतं ते विद्या कॉर्नर चौकापर्यंत, पण आता मी डायनामिक्सचा तो MIDC रस्ता जातो ना तिथपर्यंत करणार आहे. तो सगळं आपण सुशोभीकरण करतोय. रस्त्याच्या दुतर्फा मोकळी जागा सुशोभीकरण करणं, त्याचबरोबर आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या करता खूप चांगला नदीच्या काठाला शादीखाना बांधलेला आहे. तुम्ही कधीतरी सहज चक्कर मारा, तिथं आता उर्दू शाळेचंही काम चाललेलं आहे. त्याचबरोबर बारामती शहराच्या करता मी मगाशी सांगितलं तसं 1 ते 1.5 मेगावॅट सौर प्रकल्प राबवणं, त्याकरता पण निधी दिलाय. आता तो अजून थोडा मोठा, उद्याची काही वर्ष तरी आपल्याला त्याच्यातनं ती वीज मिळावी अशी जरा व्यवस्था आपण करू. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव हा आपण करतोय. नवीन क्रीडा संकुल पण आपण करतोय. जुन्या क्रीडा संकुलाचं पण काम चाललेलं आहे. 5 नंबर शाळेच्या ठिकाणी आपण CBSE स्कूल करतोय. आपल्या नगरपालिकेचं CBSE स्कूल माझ्या गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देण्याच्या करता मी एक एजन्सी बघितलेली. काही NGOज ते म्हणले दादा आम्हाला आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही बांधून द्या, आम्ही त्याचं बाकीचं सगळी जबाबदारी उचलतोय. आता बरेच जण CSRचा निधी आपल्याला देतात, वेगवेगळी लोक पुढे येत आहेत. आपल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या करता देखील आम्ही गतीनं पुढे चाललेलो आहे. आपलं पशुवैद्यकीय कॉलेज देखील आपण जे करतोय त्याही करता फार गतीनं काम चाललेलं आहे. त्याच्या संदर्भातले पण GR मी पाठवत असतो, पत्रकार मित्रांना पण कळत असतील. माझ्या मंजुऱ्या झाल्या की मी इकडं पाठवतो की बाबा बारामतीकरांना कळू द्या की कुठल्याचा GR झाला, काय झालं. लवकरच आपल्याला जानेवारीमध्ये ह्या सगळ्या निवडणुका संपल्यानंतर आपलं बारामतीचं आयुर्वेदिक कॉलेज ते आता लवकरच सुरू करायचं. त्याच्यातनं मेडदंतिकला परिसराचा सगळ्यात चेहरामोहरा बदलला जाणार आहे. या अशा खूप गोष्टी करायच्या, पण या केव्हा होती? उद्याच्या काळामध्ये बारामती आणि माळेगावच्या नगरपंचायत आणि नगरपालिका या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारांच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिलं पाहिजे, तर ही कामं चालू राहतील.
तर ही गती चालू राहील. कारण उद्याच्याला ठराव करताना मी पिंपरी चिंचवड का बदललं, स्टँडिंग कमिटी, महापौर, उपमहापौर, सभागृह नेता सगळेजण माझ्या विचाराचे असायचे. मी सांगायचो हा ठराव करून द्या, ते ठराव करून द्यायचे. उद्याच्याला मंजुऱ्या देत असताना माझ्या विचाराचे लोक तिथं नसतील आणि त्यांनी अनकुटेपणाचं धोरण स्वीकारलं तर कामाला ब्रेक बसेल. तुमच्या हातात आहे, कार्यकर्त्यांच्या, बारामतीकरांच्या, मतदारांच्या हातात आहे की हा जो विकासाचा रथ पुढे चाललेला आहे, वेग जो बारामतीनं घेतलेला आहे, त्याला कुठं खंड पडून द्यायचा का त्याला अधिक वेगाने पुढे द्यायचं. मला माहिती आहे की मध्ये काही नावं नगराध्यक्ष पदाच्या करता लोकांनी सुचवले, आज पण सुचवली, जय पवारांना नगराध्यक्ष करा म्हणून. मी शेवटी कुणावर बळजबरी करत नाही. ज्याची त्याची ऐच्छिक त्याच्या मनामध्ये पाहिजे असतं. आणि मी माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 6-7 भावंड, राजूदादा, मी, रणजित, श्रीनिवास, जयंत, अभिजित, आमच्या सगळ्यात फक्त मलाच राजकारणाचा आवड होती. नाद म्हणत नाही, आवड होती. आणि त्या पद्धतीने मी करत गेलो हे तुम्ही बघितलंय. मी जसं जसं त्याच्यामध्ये अनुभवी होतोय तसं तसं अनेक गोष्टी बारामतीकरांच्या करता आपण सगळे मिळून करतोय. तुमची साथ आहे, तुमचा भरभक्कम पाठिंबा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. तुम्हाला माहिती आहे आपला लोकप्रतिनिधी अजित पवार हा कुणावर अन्याय होऊन देणार नाही आणि तशा पद्धतीनं तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहता. तुम्ही इतर शहराची परिस्थिती बघा आणि आपली बघा. हीच गोष्ट आपल्याला माळेगावला पण करायची. माळेगावला पण माळेगावकरांनी त्या गोष्टीला मला साथ दिली पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये तिथं पण आपण अनेक गोष्टी करण्याचा. मगाचं कागद कुठे रे कळत नाही. त्यामध्ये मला आपल्याला तुम्हाला एक गंमत सांगायची. माळेगावला ग्रामपंचायत असताना नीट बघा, बजेट होतं 5,13,00,000. ग्रामपंचायतीचं उत्पन्न 4,13,00,000 आणि शासनातर्फे निधी दिला होता 2021ला 1 कोटी. 5,13,00,000 बजेट माळेगाव नगरपंचायतीचं. माळेगावचे किती लोक आहेत हात वर करावं. बरं, महिला तर बरेच लाडक्या बहिणी. 21-22ला नगरपंचायतीची स्थापना झाली. बजेट गेलं 13,67,00,000. नगरपंचायतीचं 3,80,00,000, शासनाचं 9,87,00,000. 22-23ला 16,10,00,000 झालं. उत्पन्न नगरपंचायतीचं 4,10, शासनाने निधी दिला 12 कोटी. 23-24ला बजेट झालं 22,69,00,000. माळेगावकरांचे पैसे 5,10,00,000 आणि शासनाकडनं मी दिले 17,59,00,000. 24-25ला बजेट झालं 115,91,00,000. नगरपंचायतीचे फक्त 5,20,00,000, शासनाकडनं 110,71,00,000 दिले. 25-26ला बजेट झालं 189 कोटीचं. 5.25 कोटी रुपये माळेगावच्या नगरपंचायतीचे आणि 184 कोटी रुपये आम्ही वेगवेगळ्या योजनेतनं दिले. अशा पद्धतीनं गेल्या 5 वर्षात नगरपंचायत झाल्यापासून एकंदरीत माळेगाव बुद्रुक याचं नगरपंचायतीचं बजेट हे उत्पन्न हे फक्त 23,45,00,000 होतं. आपण तिथं 334 कोटी दिले म्हणून 350 कोटीची कामं तिथं चाललेली. मित्रांनो, एकंदरीतच हे आपल्याला माझ्या विचाराची नगरपंचायत तिथं माळेगावकरांनी द्यावी लागेल. तर आता तर मी शारदानगरपर्यंत पोहोचलोय. शारदानगरची कामं चालली. पुढची काही कामं मी करतोय. डिवायडर वगैरेची कामं चाललेली. तिथंही काही रस्त्यांची कामं करायची. तिथंही फाट्याच्या बद्दल काही लाईनिंग आणि काही कामं चाललेली. मित्रांनो, बारामतीकरांच्या बरोबर तुम्ही ग्रामपंचायतीला जे करायचं ते डोक्यातनं काढा. ही माझ्या भावकीचा
हा माझ्या बेटातला, हा असा, हा माझा तसा. तुम्हाला माळेगाव पण टप्प्याटप्प्याने, मी लगेच म्हणत नाही, टप्प्याटप्प्याने बारामती सारखं करायचं असेल तर तिथल्या, मी तर तिथं प्रचाराचा नारळ फोडायला येईल त्याही वेळेस मी सांगणारच आहे. पण कार्यकर्त्यांनी पण लक्षात घ्या, तिथंही अनेक माझ्या जाती धर्माचे लोक तिथं आहेत आणि त्याच्यामुळं तिथंही निवड करताना मी सगळेच तोलामोलाचे, पण मला 17 आणि 18 जागा तिथं निवडता येतात ह्याची पण जाणीव आपण सर्व माळेगावकरांनी ठेवावी. आणि त्याच्यामध्ये मेजर कामं कुठली केली तर माळेगाव बुद्रुक नगरपंचायती पाणी पुरवठा योजना करणं, त्याच्याकरता आपण 96 कोटी 75 लाख दिले. भूमिगत गटार अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्याशिवाय बाबांनो त्या शहराला स्वच्छता किंवा डासाचा प्रादुर्भाव कमी करणं, घाण पाणी इकडे तिकडे जातं त्याची विल्हेवाट लावणं ते करता येत नाही. म्हणून 87 कोटी रुपये आपण तिथं दिले. माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत स्ट्रीट लाईट लावणं त्याकरता 8 कोटी रुपये दिले आणि माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या हद्दीत भुयारी केबल टाकणं त्याच्याकरता 25 कोटी रुपये दिले आणि एक प्रशासकीय इमारत खूप चांगली प्लॅन केलेला आहे त्याला 14 कोटी रुपये दिले आणि सोलर प्रकल्प एक उभा करायचा आहे, कारण त्यांनाही लाईट बिल नाही लावलं पाहिजे ना, त्याच्याही करता बऱ्यापैकी रक्कम काढलेली आहे आणि त्याच्यातनं सगळी त्यांची पिण्याच्या पाण्याची योजना आहे. त्या सगळ्यांचं बिल त्याच्यातनं भागणार आहे, कारण तेही शहर फार झपाट्याने मोठं होत चाललेलं आहे. कारण अनेक लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या शिक्षणाच्या निमित्तानं शारदा नगर पण मध्ये पडतं, अशा पद्धतीनं तिथं जात आहेत आणि म्हणून माझी त्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना आग्रहाची विनंती, तिथं आपण क्रीडा संकुल पण करतोय, त्याला पण आपण निधी दिलेला, आपला जयसिंग रोड त्यालाही आपण निधी दिलेला आहे, मेजर निधी. त्याचबरोबर अशा काही वेगवेगळ्या कामाला तिथं आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या करता शादीखाना बांधायचा आहे, त्यालाही आपण 2.5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. पोलीस स्टेशनला पण 3.5 कोटी रुपये, पोलीस स्टेशन फार चांगलं बांधलंय, त्यालाही आपण निधी दिलेला आहे. स्मशानभूमी येथे होड्यावर पुलाचं काम करायचंय, त्यालाही 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढंच मला सांगायचं आहे, काही सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटरचा रस्ता वगैरे वगैरे असे काही कामं त्याच्यामध्ये करतोय. मी निधी आणेन, परंतु मी तुमचं केव्हा ऐकेन, तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं ऐकेन, आपलं देवाणघेवाण. त्याच्यामध्ये तुम्ही तिथं घड्याळाच्या पाठीशी उभं राहा, मी तुम्हाला ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मदत त्या ठिकाणी करेन, त्याबद्दल आपण काळजी करू नका. आता बारामतीकरांनी माळेगावकरांनी ठरवायचं आहे की आपल्याला विकास करायचा आहे का आपल्याला गटातटाचं राजकारण करायचं, हे नीट लक्षात घ्या. तिथं काय चालतं हे मी ग्रामपंचायतीला अनेकदा बघितलेलं आहे. ह्याला पळो त्याला पळो, ह्याला फोड त्याला फोड, फार वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण. आता ते डोक्यातनं काढा, जग फार पुढे चाललेलं आहे, AI ची टेक्नॉलॉजी आलेली आहे. आज देखील काही लोकांनी मला निवेदन देत असताना जरा ड्राफ्टिंग काही इतकं सुंदर होतं, मला शंका आली, म्हणजे हे ह्याचं ड्राफ्टिंग नाही आहे. मी त्याला म्हणलं खरं सांगायचं, तो म्हणला AI मधनं, म्हणजे AIला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधनं ते ड्राफ्ट काढलं. म्हणजे एवढं लोक आता पुढे गेलेले. आपण माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, छत्रपती कारखाना तिथं पण AIचा वापर करतोय, तिथं पण शेती करता ते करतोय. नलवडे आपल्याला मदत करताय, कृषी विज्ञान केंद्र मदत करताय, ह्या सर्व कारखान्याचं डायरेक्टर बोर्ड तुम्हाला मदत करताय. माझं त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष आहे, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त साथ द्या. मला सतत आता काही तर इंटरव्ह्यूला येताना म्हणले, दादा मी लहानाची मोठी इथं झाली पण कधी तुमच्या समोर इंटरव्ह्यू दिला नाही म्हणून मी इंटरव्ह्यू द्यायला. काही म्हणाले की नाही दादा मला यायचं होतं, तुम्हाला भेटायचं होतं, त्या निमित्तानं तरी दादांच्या समोर बोलता येईल. काय होतं, मी कामात असतो, मी नेहमी सांगतो मी कामाचा माणूस आहे, त्याच्यामुळं मलाही वाटतं ना गप्पा मारत बसावं, इकडच्या तिकडच्या काय आपल्या गावाकडच्या गप्पा, पण नसतो ना वेळ बाबा. आता पण हे सगळं झाल्यावर
अंधार पडायच्या आत मला ते तिथल्या टाईल्स आणि ह्याचं फायनल करायचंय. आपण फार सुंदर नक्षत्र गार्डनचा डोम करतोय, त्या डोमचं पण वरचं सिलेक्शन मला आता आपल्याला करायचं. तुम्ही पण माझ्यावर चला, हे केलं पाहिजे ना मित्रांनो. हे असं तसं उभं राहत नाही. हे पैसे नुसते दिले म्हणून उभं राहू शकत नाही. अनेक जणांचे मतदारसंघ आहेत, अनेक जण पैसे देतात, परंतु त्या पैशाचा विनियोग त्या कामाकरता होतो का नाही हे आम्ही घरचं जेवढं बघत नाही तेवढं या सार्वजनिक बाबांमध्ये बघत असतो. एकेका साईटवर 50-50 वेळा 40-40 वेळा त्या ठिकाणी आम्ही जात असतो. अर्थात माझे अधिकारी पण साथ देतात, काही पदाधिकारी पण साथ देतात, ही गोष्ट नाकारू शकत नाही. पण त्याचं वळण हे आता आपल्याला नवीन पिढीला लावायचं आहे. तुमच्या माझ्या शाळेमध्ये जी मुलं मुली शिकतायत त्यांना मधून अधून आपल्या करा नदीमध्ये न्यायचं आणि हा कचरा गोळा करा. त्यांना कळलं पाहिजे की हा नसतो टाकायचा. त्यांना कळलं पाहिजे की तिथल्या झाडाचं थोडंसं तिथं गवत बिवत झालेलं असेल तर ते काढायचं. तुम्ही जसं त्याच्यावर संस्कार कराल तसं तो उद्याच्याला तयार होणार आहे. आता मला परवा एक आमदार सांगत होते की दादा माझी मुलगी, घरात आम्ही सगळेजण मराठी बोलतो परंतु इतकी अप्रतिम इंग्लिश बोलायला लागली, इतकी छोटी आहे, त्यालाही कळेल ना की इतकी कशी काय फ्लुएंटली इंग्लिश बोलते, लहान मुलगी बच्ची. तेव्हा त्याला कळलं की ती ज्या वेळेस मोबाईलवर खेळत असते त्यावेळेस जे कार्टून असतात ना ते सगळं ते इंग्लिशमध्येच ती ऐकत असते आणि ते ऐकून लहानपणी तुमच्या कानावर ते सगळं सारखं पडलं की त्याच्यातलं ती तयार झाली. आणि एकाची मुलगी हिंदी फ्लुएंटली बोलायला लागली तर त्यांच्या ह्याच्यात तुमच्या बघा त्या मोबाईलमध्ये मराठी पाहिजे की हिंदी पाहिजे की इंग्रजी पाहिजे कोणती भाषा, तर त्यांच्यामध्ये ती जे करायची खेळायची ते हिंदीमध्ये होतं. त्याच्यामुळे हिंदी तिचं फर्स्ट क्लास झालं. सांगायचं तात्पर्य अजित पवारचं एवढंच आहे, तुम्ही तुमच्या भागातल्या मुला मुलींच्यावर कसे संस्कार करता, कसं तुम्ही त्याला शिकवता, कसं घडवता, त्या पद्धतीनं उद्याची पिढी आपली तयार होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी सारखं सांगतो मी कामाचा माणूस आहे, मी विकासाचा भोक्ता आहे आणि त्यामुळं ही 2 शहरं आपल्या दृष्टीनं आज माझ्या तालुक्यातली महत्वाची आहे. जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या वेळेस पण मी सांगेन मला काय सांगायचं ते, पण आता जबाबदारी तमाम बारामतीकरांची, माळेगावकरांची ही आहे. त्यामध्ये काही जण माळेगावच्या बाहेरच्या असतील, पुरुषोत्तम दादा, काही जण बारामतीच्या बाहेरचे असले तरी तुम्हाला वेगवेगळी पदं ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाली. त्याकरता आपल्यातल्या इथल्या सहकाऱ्यांना निवडून येण्याच्या करता तुमचे पाहुणे रावळे मित्र परिवार अनेकांच्या अनेक ठिकाणी असतात. त्या सगळ्या मग दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ असेल, मार्केट कमिटी असेल किंवा आमचे तिन्ही कारखाने असतील किंवा आमच्या बँक असेल किंवा इतर संस्था असतील, त्याही सहकार भागातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला कोणी सांगितलंच नाही, मी काय जायचं. हे काय अजित पवारच्या घरचं लग्न नाहीये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. काहींनी इथं नगराध्यक्षपद भूषवलंय. आज जरी ते माळेगावचे पंढारे भागातनं डायरेक्टर झालेले असतील तरी आम्ही त्यांना इथं संधी दिलेली होती. त्यांच्याही काही ओळखी पाळखी आहेत, त्यांचेही काही मित्रपरिवार आहेत, तेही इथं राहिलेले आहेत. हे मी योगेशचा मुद्दा एक नाव घेऊन सांगितलं, पण तसं अनेकांच्या बाबतीमध्ये आहे. ही गोष्ट लक्ष्मणा लक्षात ठेवली पाहिजे. मी अजिबात ते खपून घेणार नाही, कारण मला महाराष्ट्रात फिरायचं आहे. मी तुम्हाला वेळ देईन. आपला प्रचार फार उशिरा सुरू होणार आहे, 7 दिवस प्रचाराला राहत आहे. त्याच्या आधीच मी सभा घेऊन जाईल आणि शेवटच्या सभेला प्रचाराचा नारळ तर त्याच्या आधीच एकदा चित्र स्पष्ट झालं की मी फोडून टाकेन आणि मला काय सांगायचं ते माळेगावकरांना, बारामतीकरांना सांगेन. नंतर मात्र हेवे दावे गट कट मला नाही दिलं, यालाच कसं काय दिलं, विकोण लागून गेलाय, आता बघू कसा निवडून येतो. काही जण मुद्दामून बाकीच्यांची मोड बांधतायत, काही जण इतकं उत्मादपणे बोलतायत, एवढं घमेंडखोर बोलतायत. ठीक आहे, त्यांचा लखला. आपल्याला जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी
सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जे शब्द वापरायला शिकवलेले किंवा जो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊ. आता काही लोक तुम्हाला आज पण मला काही सांगितलं हे काम ते काम. मी म्हणलं आता आचारसंहिता संपेपर्यंत जरा थांबा. जानेवारीमध्ये ते आचारसंहिता संपली की परत आपणच आहोत ना काम करायला, दुसरं कोण येणार आहे? हे आत्ताचे जे आले ते निवडणुका आल्यात म्हणून त्याला बोलवून त्याला बोलवून तू लढ तू भर मी आहे तुझ्या मागे, हे असलं चाललंय. काही त्या गोष्टीला महत्व देऊ नका. आता इथे मला हे खासदारकीला असं झालं आमदारकीला असं झालं, तुम्ही अवधीच तसं काही सांगू नका. शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत. हे काय झालं, एका बाजूला आदरणीय पवार साहेब, एका बाजूला अजित पवार. बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना. का काहीचं प्रेम साहेबांवर नसावं? असलं पाहिजे. माझंही प्रेम आहेच ना, पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक फार चुकीचं आहे. अरे जरा दिलदारपणा वाढवा, मोठेपणा वाढवा, मनाचा मोठेपणा करा. त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना, एकमेकाला आधारच. मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच काय मिळत होते ना, काय वर्ण पटकलो का मी, हे कसं आपल्याला विसरत पाहिजे. त्याच्यामुळं असलं काही काय झालं त्यांनी बारामती तालुक्याच्या बाहेरील गुंड लोक बारामती MIDC मध्ये आहेत, त्यांची गुन्हेगारी वाढत आहेत लोकांना. मी ह्याच्याबद्दल आमच्या पोलीस यंत्रणेला सांगेन की बाबा हे असं चालणार नाही. मी सतत त्यांना सांगतो, ज्यावेळेस मी आढावा बैठक SP ची घेतो, पालकमंत्री म्हणून जे जे काही माझी जबाबदारी असती त्या पद्धतीनं मी इथल्या ॲडिशनल SP ला, DYSP ला, PI ला, PSI ला यांना सगळ्यांना सांगेन. हे मला तर अजिबात, मला गाडी बंद करून दे, मला हे अजिबात चालणार नाही. पण तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका. आपल्याला त्यामध्ये बारामतीकरांचं पूर्णपणे आपल्या, आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच नसाल, माळेगाव कारखान्याला दिली, आमदारकीला दिली, बदल झाला ना बाबा. त्याच्यामुळं मी आता तर मला खासदारकीला जे 42,000 मतं कमी पडली, त्यांनी मला मत केलं नाही, आता हे तर बघतो. अरे मग 1 लाख मतं कशी झाली असते? ही अडक काय नाही, कारण पुढंच झालं. मित्रांनो तसं नसतं. काही माणसं जोडायची असतात. काहींचं काही थोडंसं चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाहात, काय हरकत काय? झालं गेलं गंगेला मिळालं, झालं गेलं करेला मिळालं, आणि तिथून सोनगावला नीरेला मिळालं, आणि तिथून चंद्रभागेला मिळालं. मित्रांनो ह्या इतक्या आपल्याला खूप अजून पुढे जायचंय रे. त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका. ह्यामध्ये 41च्या 41 बारामतीचे उमेदवार, 42 नगराध्यक्ष धरून 42 हे कसे निवडून येतील, आणि 18 नगरपंचायतीचे कसे येतील हे आपण बघू ना. त्यामध्ये त्यांनाही तुम्ही सांगा की बारामतीला जाताना बघताय तसं आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचंय, आणि आपली तेवढी धमक आहे ना, आपण जे बोलतो ते करतो. आपल्या मनगटामध्ये तेवढी जोर आहे, तेवढी ताकद आहे, ते करायची हिंमत आहे. आपल्या अनेक ओळखी CSRच्या निमित्तानं झालेल्या आहेत. त्या उद्योगपतींना पण आपण सांगू शकतो. मी आता काही ठिकाणी CSRचा निधी आणलेला आहे. त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका. तुम्ही फक्त तुमच्याकडनं चुकवून देऊ नका. एक तिकडे देतोय, येत नाही ना, अर्ध नाही, पाव देखील नाही. सगळं ते आपल्या प्रभागातल्या किंवा त्या वॉर्डातल्या महिलेला किंवा पुरुषाला हे घड्याळ फक्त बघायचं आणि तिथं बटन दाबायचं. कारण तुम्ही जेवढं इथं एकतर्फी विजय मिळवून द्या माळेगावला आणि बारामतीला, तेवढं मला मान माझी जिल्ह्यामध्ये वाढणार. जिल्ह्यामधलं जेवढे माझे विचाराचे लोक निवडून येतील ती ताकद मला राज्यात मिळणार. हे गणित आहे, साधं सूत्र.
त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टीचा अजिबात विचार त्या ठिकाणी करू नका. आपण हे करताना श्रद्धेला पण तेवढंच महत्व दिलं. सगळ्या जाती धर्माच्या महत्वाची ठिकाणी अजून काही स्मशानभूमी दफनभूमी राहिलेली असेल तर ते पण आपण करू ना. काही ठिकाणी अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या करू. कारण जो काम करतो तोच सुधारणा करू शकतो. जो कामच करू शकत नाही तो काय करणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, माझ्या माळेगाव आणि बारामतीला पण, आपल्याला माळेगावला सुद्धा एक रोड मॉडेल नगरपंचायत कशी असू शकते ही आपण जसं बारामती नगरपालिका रोड मॉडेलच्या निमित्तानं चाललेलो आहे महाराष्ट्रात, तशा पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रात माळेगाव नगरपंचायतीचा चेहरामोहरा आपल्याला बदलायचा आहे. त्याकरता देखील आपल्याला सर्वांना मिळून माळेगाव आधुनिक स्वच्छ आणि सुंदर अशा प्रकारचं शहर बनवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आता पुढचं रोड मॉडेल नगरपंचायत कोणती करायची, आणि माझं स्पष्ट मत आहे आता काही झालं तरी माळेगावकरांच्या मदतीनं, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं, आपल्या नागरिकांच्या मदतीनं आपण माळेगावला उद्याच्या 5 वर्षामध्ये रोड मॉडेल नगरपंचायतच बनवायचं. आपल्याकडं सगळं संसाधन माणसं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे इच्छाशक्ती आहे. मित्रांनो, कोणतंही काम करत असताना इच्छाशक्ती फार महत्वाची असते आणि त्याच्यातून आपल्याला फक्त एकत्र राहायचंय, राजकारण बाजूला ठेवायचंय आणि विकासाचं राजकारण करायचंय. मला मागच्या 9 वर्षापूर्वी का 10 वर्षापूर्वी काही प्रभागामध्ये काही दुसऱ्या एका व्यक्तीला तिथं निवडून आणलं. ते आज मला भेटायला आले होते. ते म्हणले, दादा आम्ही तुमच्याकडे उमेदवारी मागतो, तुम्ही ज्या पद्धतीनं बाबूजी नाईक वाडा आणि तो सगळा परिसर दशक्रिया निधी आणि ते सगळं काम चाललंय ते बघितल्यानंतर आम्हालाच मन खायला लागलं की आम्ही का दादाला विरोध करायचा आणि ती सगळी आपल्याकडे आली. म्हणजे कामं चांगली केली तर लोकांचं कसं मतपरिवर्तन होतं. मला अनेकांनी सांगितलं की दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नाही वसाहत तुम्ही बांधली, तशी अजून काही ठिकाणी बांधा. जरूर आपण बांधणार आहोत. त्याकरता आता पंतप्रधान आवास योजनेचे पण चांगल्या स्कीम आहेत, राज्य सरकारच्या पण चांगल्या स्कीम आहेत. काही बाबतीमध्ये मी केंद्राकडनं पण त्याचा निधी आणण्याचा करता प्रयत्न करीन. वरिष्ठांच्या पर्यंत पंतप्रधान असतील, अमित शाह साहेब असतील, नितीन गडकरी साहेब असतील, शिवराज चव्हाण साहेब असतील, रेल्वे मंत्री वैष्णवी साहेब असतील, सगळ्यांना भेटू आणि त्या प्रकारे आली. तीच गोष्ट बारामती माळेगाव. आता आपलं तुम्हाला कळलं पण नाही मी रेल्वे स्टेशन कधी चांगलं केलं. कधीतरी जाऊन बघा रेल्वे स्टेशन काय झालं. 1 नंबर झालं. तसं मतदान पण लोहार समाजाने 1 नंबर करायचं. सतीश खुनेचा चेहरा पण नगराध्यक्षाचा चेहरा चांगला चेहरा. तुझी बायको भेटली आज मला, सांगत होती सतीश असं सतीश तसं, सतीश सारखा झोपेत पण पावसाळ्यातून दादा दादा दादाच म्हणलं मी त्याला सांगतो आता इकडे पुढे बायकोचं नाव घेईल. सतीश, मला तुम्ही कार्यकर्ते सांगताना मला बरेच जण सांगतात दादा योग्य द्या. आता मी काय अयोग्य देणार? मला कळत नाही, कारण मी 35 वर्ष घासली नाही तर काय असं तसं इथं उभा आहे का? फार केस न केस गेली ना. मित्रांनो, त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. आपल्याला सगळ्यांना घराघरात जाऊन लोकांच्या पर्यंत पोचवायचंय, आपलं काम पोचवायचंय, आपला विचार पोचवायचाय, आपली कामाची पद्धत पोचवायची आणि त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला माळेगावचा विकास आणि बारामतीकरांचा विकास हा त्या ठिकाणी साधायचा. त्याकरता आज मी आवर्जून हे मेळावा घेतलेला आहे. मी पुन्हा सांगतो, मी महाराष्ट्रात फिरत असताना सतत सांगतो, मी काही झालं तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कदापि पण सोडणार नाही. ही विचारधारा हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी जसं सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य केलं, त्याच गोष्टीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय आणि त्याच्यातून आपण सगळ्यांनी
सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, नागरिकांना सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या वाटेवर चालत राहायचंय. त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या राज्यामध्ये, तुमच्या माझ्या जिल्ह्यात, तालुक्यात, आपल्या परिसरामध्ये कुणावरही मागासवर्गीयावर अन्याय होणार नाही, आदिवासीवर अन्याय होणार नाही, किंवा अल्पसंख्याकांवर अन्याय होणार नाही, किंवा ओबीसींच्यावर, भटक्यांच्यावर किंवा सर्वसाधारण कुणावरच तिथं अन्याय होणार नाही. आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा समाजामध्ये महिलांचा मान ठेवला जाईल, सन्मान ठेवला जाईल, आदर केला जाईल, त्यांना संरक्षण आणि सुरक्षितता मिळेल. अशा पद्धतीनं आपल्याला सर्वांना कामाला लागायचंय. आणि त्यामध्ये माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठं कमी पडता कामा नये. आपल्याला कष्टकऱ्यांना पुढे न्यायचंय, आपल्याला शेतकऱ्यांना, बळीराजाला पुढे न्यायचंय, आपल्याला महिला, वंचित, दुर्बलांना पुढे न्यायचंय आणि ह्याच्यातून रोजगार निर्माण करायचा आहे. त्याही बद्दल आता माझं सायन्स पार्कचं अनेक काम आहेत. मी आता वेळ बराच झालेला आहे, मी परतच्या सभेला सांगेन, परंतु खूप कामं मी वेगवेगळी लोक यंत्रणा त्या संदर्भातली कामाला लावलेली आहे. त्याची पण नोंद माझ्या माळेगाव आणि बारामतीच्या तमाम नागरिकांनी, तमाम कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. मित्रांनो, ही नगरपालिकेची निवडणूक फक्त मतांची लढाई नाही, ही शहराच्या विकासाची, दोन्ही शहराच्या विकासाची चाचणी आहे. आणि त्याच्यामुळे यंदा पुन्हा दोन्हीकडे आणि राज्यात 288 ठिकाणी नगराध्यक्ष थेट निवडला जाणार आहे. म्हणून मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो, रुसवे फुगवे बाजूला ठेवा, व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवा, गट दल बघू नका. पक्ष म्हणून मी जो निर्णय घेईन तो उमेदवार, तोच आपला उमेदवार असेल. आपण सर्वांनी, माझ्या सहित सर्वांनी एक दिलानी बारामतीच्या विकासासाठी आपल्या विचारांचा नगराध्यक्ष बारामतीचा आणि माळेगावचा नगराध्यक्ष हा निवडून आणायचा आहे. कारण आपल्याला दोन्ही शहरांचा विकास साधायचा आहे. आपल्याला बारामतीकरांची अति चांगल्या प्रकारे सेवा त्यांना द्यायची आहे. आणि आपण जेव्हा एक दिलाने उभे राहतो तेव्हा कोणतीही ताकद तुम्हाला मला हारू शकत नाही. फक्त तुम्ही एक दिलाने उभं राहिलं पाहिजे. कोण मायेचा लाल आपल्याला हरू शकत नाही. आपण सगळे एक संघ असलो तर, आपल्यात जर कुठंतरी काहीतरी गडबड झाली तर मग मात्र अडचण येते. बारामतीकरांना माहिती आहे. आता निवडणुकीच्या निमित्तानं पण खूप बोलणारे त्या ठिकाणी येतील, बोलणारे खूप असतात, पण काम करणारा फक्त आणि फक्त अजित पवार. ही गोष्ट मी त्याबद्दल माझा मोठेपणा सांगत नाही. तुम्ही म्हणाल ही करतोय सारखाच अजित पवार. मी काम करतोय, माझं काम बोलतोय. मला काही लोकांनी चुकीच्या गोष्टी करायला लागल्या की मी विचार करतो एवढं का. मी दुसऱ्या कुठल्या तालुक्यात केलं असतं तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, बिनविरोध आम्ही दिलेले उमेदवार केले असते. आपल्याकडे काय होतात, निवडणुका येईपर्यंत आम्ही राबायचं आणि निवडणुकीत कसे छत्र्या उगवतात पावसाळ्यात, तसं काही जण उगवतात आणि लोकशाही पद्धतीने त्यांचं बरोबर आहे, ते चुकीचं नाही. पण तेवढी निवडणूक झाल्यानंतर कधी ती दिसतात बघायला, कधी तुमच्या सुखदुःखात आली, काही विचारपूस केली, कधी काही चांगले विचार बोलले, कधी तोंडात चांगले शब्द काढले. या सगळ्या गोष्टीचा माझ्या व्यापारी बंधूंनी, ही बारामती कष्टकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, गोरगरिबांची, माझ्या नोकरदारांची, माझ्या शेतकऱ्यांची, छोट्या व्यवसायधारकांची, सगळ्या घटकांची बारामती आहे. आणि त्याकरता तीच गोष्ट माझ्या माळेगावच्या बाबतीमध्ये देखील आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आज हे सगळं झाल्यानंतर मी जास्त करून लवकरात लवकर त्याची नावं फायनल करून त्यामध्ये आपण पुढे जायचंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण माझ्यावर टाकलेला जो विश्वास आहे तो मी कधी फोल ठरू शकणार नाही. अशा प्रकारचा शब्द देखील या मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या बांधवांना पण मी देतो. बारामतीच्या, माळेगावच्या विकासासाठी आपण
सगळेजण कटिबद्ध आहोत याची ग्वाही देखील मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. गेली 3 वर्ष आम्ही फक्त या